आणि त्या हिअरिंगमध्ये 4 तास केवळ या गोष्टीवरती युक्तिवाद झाला की एकत्रितपणे सुनावणी करायची की नाही. ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आता माझ्यासोबत आहेत. शिंदेजी, काय नेमकं होणार? 2 महिन्यांची डेडलाईन जी आहे ती लावली जाऊ शकेल का? आणि जे काही कोर्टानं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर निकालामध्ये काय होईल? हिअरिंगच्या दरम्यान सरन्यायाधीश असं म्हणाले की आम्ही हे लावू शकत नाही म्हणून वगैरे. पण ज्या पद्धतीचे युक्तिवाद झालेले आहेत त्याच्यानंतर आता तुम्हाला काय वाटतंय? विधानसभा अध्यक्षांचं जे वेळापत्रक आहे ते कायम राहणार की नाही? आता सुप्रीम कोर्टाने सांगितलंय येत्या 17 तारखेला म्हणजे मंगळवारी तुम्ही परत या आणि आम्हाला एक नवीन रूपरेषा शेड्यूल द्या, कारण हा पोरखेळ चालू आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं म्हणजे होतं. थोडक्यात आता विधानसभा अध्यक्षांनी जे वेळापत्रक दिलेलं आहे ते कोर्टाला मान्य नाहीये. कोर्टाला मान्य नाहीये. कोर्ट म्हणतंय की तुम्ही आमच्या आदेशाची पायमल्ली करताय आणि त्यांनी असंही सांगितलं की अध्यक्षांना जर समजत नसलं तर तुषार मेहता आणि महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल अध्यक्षांबरोबर बसा आणि त्यांना समजवा की सुप्रीम कोर्ट काय आहे आणि आमचे आदेश पाळले गेले पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने खूप कडक शब्दात आज अध्यक्षांना म्हणजे राहुल नार्वेकरांना. ही खूप मोठी अपडेट म्हणावी लागेल की विधानसभा अध्यक्षांचे वेळापत्रक कोर्टानं मान्य केलेलं नाहीये, त्यांना नवीन वेळापत्रक द्यायला सांगितलेलं आहे. आणि ज्या पद्धतीचे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की जर तुम्ही निश्चित वेळापत्रक व्यवस्थित दिलं नाही तर आम्हाला एखाद्या वेळेस 2 महिन्याचा कालावधी तुमच्यावर लादावा लागेल, सांगावं लागेल. ज्या अर्थी आजच्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीश असं म्हणतायत की 2 महिन्याच्या आत आम्हाला असं करावं लागेल. आता जेव्हा विधानसभा अध्यक्ष नवीन वेळापत्रक देतील तेव्हा या कमेंटचा विचार करतील. हे ओरल ऑब्झर्वेशन होतं, त्यांना सांगितलंय आणि तुषार मेहता म्हणले पण जर तुम्ही डायरेक्ट करत असला तर आम्ही डे टू डे पण घेऊ. थोडी चिडाचिड पण झाली कपिल सिब्बल आणि तुषार मेहतांमध्ये आणि नंतर न्यायाधीशांनी त्यांना सांगितलं की तुम्ही दोघं एकत्र कॉफी प्या. पण एक त्यांचं होतं, सरन्यायाधीशांनी आज खूप कडक शब्दात अध्यक्षांवर ताशेरे ओढलेले आहेत, खूपच कडक शब्दात. असं मी एवढा राग आलेले सरन्यायाधीश मी कधी एवढ्यात बघितलेले नाहीयेत. त्यांनी सांगितलंय हा लिटरली पोरखेळ चालू आहे, तुम्ही लवकरात लवकर घ्या, पुढचं इलेक्शन यायच्या आत तुम्ही इलेक्शनसाठी थांबलाय का असंही ते म्हणले. कपिल सिब्बलांनी तो देखील मुद्दा मांडला की ज्या पद्धतीनं फारस होत चाललाय आणि निवडणुका आता केवळ 1 वर्ष राहिलेले आहे. त्यामुळे आता अध्यक्षांना सांगितलंय त्यांच्या वकिलांमार्फत की तुम्ही मंगळवारी आम्हाला नवीन टाइम शेड्यूल द्या दोन्ही मॅटरमध्ये, राष्ट्रवादी आणि शिवसेना. अजितदादा गटाकडून पण प्रयत्न होता की हे लांबवावं, तर त्याच्यात सरन्यायाधीश म्हणले पण तुम्ही पण दुसऱ्या पवार साहेबांच्या गटावर तुम्ही पण डिस्क्वालिफिकेशनची कारवाई करते, तुम्हाला का वाटतं हे लांबवावं असं अजितदादांच्या वकिलांना विचारलं गेलं. एक मोठी घडामोड म्हणावी लागेल की दोनही प्रकरणामध्ये सांगितले, राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये पण वेळापत्रक द्यायला सांगितलं. वेळापत्रक मंगळवारपर्यंत आम्हाला वेळापत्रक द्या आणि 2 महिने जर तुम्ही नीट व्यवस्थित दिलं नाही तर आम्हाला सांगावं लागेल की 2 महिन्यात तुम्ही हे निकालात काढा. मग निकाल तुम्ही कोणाच्याही बाजूनी द्या, त्याचं सुप्रीम कोर्टाची घेणं देणं, निकाल लवकर द्या. मला एक प्रश्न आहे की जर वेळापत्रक दोनही केसेसमध्ये द्यायचं आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी, तर एकत्रित सुनावणी होऊ शकते का? एकत्रित आज दोन्ही मॅटर एकत्र क्लब केले, ऑलरेडी गेलेले आहेत. इथली नाही, मॅटर हा मग ते आता मंगळवारी समजेल, मग मंगळवारी कोर्ट सांगेल. पण त्यांनी सांगितलंय की आम्हाला जर तुम्ही लवकर काय केलं नाही, आणि त्यांनी हे पण सांगितलंय की विधानसभा अध्यक्षांना थोडा कायदा तुम्हाला बसून शिकवावा लागेल. इथपर्यंत सुप्रीम कोर्ट जाणं आणि विधानसभा अध्यक्षांविरुद्ध ताशेरे ओढणं ही खूप मोठी गोष्ट आहे. जसं सिद्धार्थ शिंदे सांगतात की खूप मोठी गोष्ट आहे, कारण विधानसभा अध्यक्षांच्या एकूण कार्यपद्धतीवरती ते नाराज झालेले होते. सिद्धार्थजी, 1 मिनिट, एक प्रश्न हा आहे की ज्या पद्धतीचे आर्ग्युमेंट आज झालेले आहेत आणि त्याच्यानंतर एक बचाव करण्याचा प्रयत्न तुषार मेहतांनी केला. ते म्हणत होते की ट्रिब्युनलला सुद्धा अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते दिले जाऊ शकतात. काही सुप्रीम कोर्टाला पटलेलं नाहीये. त्यांनी सांगितलं, तुषार मेहतांनीच सांगितलं की मला मंगळवारपर्यंत वेळ द्या, मी अध्यक्षांची बोलतो आणि नवीन शेड्यूल आणतो. सुप्रीम कोर्ट म्हटलंय मला तुम्ही मंगळवारीपर्यंत सगळं शेड्यूल द्या आणि तरच मग आपण पुढे बोलू, नाही तर आम्हाला शेड्यूल निश्चित करावं लागेल. हे खूपच कडक शब्दात, आणि थोडक्यात ह्याचा सारांश एकच आहे की मंगळवारपर्यंत नवीन शेड्यूल द्या, तुमचं शेड्यूल आम्हाला मान्य नाहीये. आत्ताची जर आपण तारीख बघितली, आता आपण ऑक्टोबरमध्ये आहोत, 2 महिने जर आपण पकडले तर साधारणपणे डिसेंबरच्या आत हे करावं लागणार होतं. विधानसभा अध्यक्षांचं जे वेळापत्रक आहे त्याच्यामुळे आता किती आता वेळापत्रक ते गेलं, विधानसभा अध्यक्षांचं वेळापत्रक गेलं. आता नवीन वेळापत्रक सुप्रीम कोर्टाला पाहिजे. ते वेळापत्रक म्हणजे केराच्या टोपलीत गेलेलं आहे. नवीन वेळापत्रक सुप्रीम कोर्ट आज खूपच चिडलं होतं. म्हणजे आता सगळं जे चाललं ते मी एवढ्या कमी वेळात सांगू शकत नाही, पण एवढा राग सुप्रीम कोर्टाचं येणं म्हणजे अध्यक्षांना आता लगेचच काहीतरी करावं लागणार. तुम्ही पण वारंवार म्हटलेला होतात की 10th शेड्यूलचा निर्णय जो आहे तो विधानसभा अध्यक्षांनाच घ्यावा लागतो. आता प्रेक्षकांना थोडंसं हे सांगा की काहीच घेणं देणं नाहीये की तुम्ही निर्णय शिंदेच्या बाजूनी द्या, उद्धव ठाकरेंच्या बाजूनी द्या, दादांच्या बाजूनी द्या, साहेबांच्या बाजूनी द्या, पण सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे निर्णय द्या आणि लवकर द्या.
मला हे विचारायचं आहे की कोर्ट एवढं चिडण्या पाठीमागचं कारण नेमकं काय होतं? पाठीमागचं ते म्हणले मे मध्ये आम्ही जजमेंट दिली, 5 महिने तुम्ही अजून केलंच काय, आणि तुम्ही दरवेळेस आम्ही काय करणार असलो की प्रशांत, ही तुम्ही चर्चा सिद्धार्थ शिंदेसोबतची तू पुढे सुरू ठेव. एक गोष्ट तर स्पष्ट आहे की आत्ता विधानसभा अध्यक्षांनी जे वेळापत्रक आखलेलं होतं ते सुप्रीम कोर्टानं आम्हाला मान्य नाही हे स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. जर विधानसभा अध्यक्षांना कायदा समजत नसेल तर ॲडव्होकेट जनरलनं त्यांच्या सोबत बसावं आणि कायदा आणि इतर बाबी त्यांना समजावून सांगाव्यात. इतक्या कडक शब्दात सरन्यायाधीशांनी आज आपलं मत व्यक्त केलंय. निश्चित वेळापत्रक आता 17 तारखेला म्हणजे मंगळवारी सादर करायचंय आणि जर निश्चित वेळापत्रक आलं नाही तर मग नाइलाजास्तव सुप्रीम कोर्टाला 2 महिन्यांचा कालावधी द्यावा लागेल असं कोर्टानं स्पष्ट केलंय. खासदार अरविंद सावंत सध्या आपल्या सोबत आहेत. अरविंद सावंतजी नमस्कार, आपलं स्वागत आहे.